हॅलो स्टुडंट, आज आपण हिराचा सेशन नंबर 15 कसा सॉल्व करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहूया. तर नेहमीप्रमाणे आपण लॅबला क्लिक केलेलं आहे. टायपिंग प्रॅक्टिस, इथे आपण टायपिंग प्रॅक्टिस करणार आहेत. स्टार्ट एक्झामला क्लिक करायचे. स्टार्ट एक्झाम, नेक्स्ट. इथे बघा कॅप्स लॉक ऑफ करायचा आहे आणि आपल्याला पी आणि टी या स्मॉल लेटर्सची प्रॅक्टिस करायची आहे. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. भरपूर प्रॅक्टिस करायची आणि नंतर सेव्ह करायची. ओके, यस आय एम. एंड एक्झामला सिलेक्ट करा, ड्रॅग करा, कन्फर्म. ओके, नेक्स्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. सेल्फ पाथ लर्निंगमध्ये 6 क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व करूया. सेल्फ पाथ लर्निंग नंतर नॉलेज चेक, स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट, नॉलेज चेकमध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व करूया. सेशन नंबर 15 मधील डू इट युअर सेल्फ कसे सॉल्व करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर या ठिकाणी बघा, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ग्रीटिंग कार्ड, यूज फाईल टॅब सेव्ह ॲज. तर ही फाईल फक्त सेव्ह करायची आहे. फाईलला क्लिक करायचे, यामध्ये सेव्ह ॲज आणि हे डॉक्युमेंट जे आहे ते डेस्कटॉपवर सेव्ह करायला सांगितलेले आहे. इथं डेस्कटॉपला क्लिक करा. नाव विथ द नेम ग्रीटिंग कार्ड, तर या ठिकाणी ग्रीटिंग कार्ड असे नाव टाईप करायचे आहे. तर हे सिलेक्ट करा, कंट्रोल-C याच्या सहाय्याने कॉपी करायचे. इथं फाईल नेमच्या ठिकाणी कंट्रोल-V याच्या सहाय्याने पेस्ट करायचे आणि सेव्ह, सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड चेंज इट्स फॉन्ट टू एरियल फॉन्ट साईज 36. या ठिकाणी टेक्स्ट दिलेला आहे, या टेक्स्टला सिलेक्ट करूया. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यासाठी बघा फॉन्ट एरियल नावाचा फॉन्ट सांगितलेला आहे. यामध्ये अल्फाबेटिकली फॉन्ट असतात, यामधून आपण एरियल नावाचा फॉन्ट दिलेला आहे. आणि साईज जी आहे ती 36 अशी साईज सांगितलेली आहे. तर इथे क्लिक करा आणि यामध्ये 36 साईज द्यायची आहे, सबमिट. In the given document, select the text Happy Birthday and align center. Happy Birthday हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट केलेलं आहे. हे फक्त एवढी एकच लाईन सिलेक्ट करा आणि त्यासाठी सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. इथे सांगितलेलं असतं होम टॅब, पॅरेग्राफ ग्रुप, सेंटर. होम टॅब हा इतका जो सेशन आहे पॅरेग्राफ ग्रुप आणि त्यामधून सेंटर अलाइनमेंट.
In the given document, draw the text box and enter the happy birthday text. Use insert tab text group text box. तर या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स आणि इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आणि यामध्ये हॅपी बर्थडे असं हे सिलेक्ट करा. कॉपी आपण ड्रॉ टेक्स्ट बॉक्सच्या सहाय्याने टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. आपण हा टेक्स्ट बॉक्स कट करू. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स आणि इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे. याच्या सहाय्याने टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इथे हॅपी बर्थडे असं मी सिलेक्ट केलेलं आहे. कंट्रोल C आणि इथे क्लिक करून कंट्रोल V. कॉपी नाही झालं, परत मी कॉपी करते. सिलेक्ट कंट्रोल C आणि इथे क्लिक करून कंट्रोल V. तर इथे असं साईन आलं तर ते कट करायचं आहे. साईडला क्लिक करा आणि सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर मशीन. यूज इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप. इन्सर्टमध्ये जायचे पिक्चर्स आणि यामधील कुठलंही एक पिक्चर आपण इन्सर्ट करू शकतो. इथे पिक्चर्स आहेत आहे आपल्या कम्प्युटरमधील, याच्यापैकी एखादं पिक्चर आपण इन्सर्ट करू शकतो. Submit. Open the new document. To add the table of content, go to reference tab and then click table of contents and select manual table. तर या ठिकाणी बघा वर्ड ओपन करायचं आहे. W प्रेस केलं स्टार्ट बटनला क्लिक करून. इथे ब्लँक डॉक्युमेंट घेतलेलं आहे. गो टू रेफरन्स टॅब. तर या ठिकाणी रेफरन्स टॅबला क्लिक करायचं आहे अँड देन गो टू टेबल ऑफ कंटेंट. या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंट आणि यापैकी कुठलाही मॅन्युअल टेबल, सिलेक्ट द मॅन्युअल टेबल, याला क्लिक करायचे. सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲड फुटनोट सिलेक्ट द फर्स्ट इमेज. पहिली इमेज सिलेक्ट करायची. नेक्स्ट, चूज द रेफरन्स टॅब. रेफरन्स टॅबला क्लिक करायचे. या ठिकाणी बघा फर्स्ट इमेजला मी क्लिक केलेलं आहे. फर्स्ट इमेजला क्लिक केलेलं आहे. रेफरन्स टॅबमध्ये जायचं. रेफरन्स टॅबमध्ये इन्सर्ट फुटनोट आणि इथे इन्सर्ट फुटनोटला क्लिक करा. इथं खाली कर्सर आलेला आहे. यामध्ये मार्केटिंग हा शब्द सिलेक्ट करायचा. कंट्रोल C आणि इथं खाली आपला कर्सर आलेला आहे. इथे कंट्रोल V. साईडला क्लिक करा आणि साईडला क्लिक केल्यानंतर सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क द ऑकरन्स ऑफ द इनवाइस टेक्स्ट व्हेरेवर इट अपेअर सिलेक्ट द इनवाइस टेक्स्ट. इनवाइस टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये इनवाइस टेक्स्ट दिलेलं आहे. हे सिलेक्ट केलं. रेफरन्स टॅबमध्ये जावा. रेफरन्स टॅबमध्ये मार्क एंट्री. इथे मार्क एंट्रीला क्लिक करायचं आहे अँड क्लिक ऑन मार्क आणि इथे मार्कला क्लिक करायचं आहे. हे क्लोज करा आणि सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲड कॅप्शन टेक्स्ट ऑफ इमेजेस सिलेक्ट द मिडल इमेज. मिडल इमेज सिलेक्ट करायची अँड ॲड द कॅप्शन ॲटम. यूज द रेफरन्स टॅब. रेफरन्स टॅब वापरायचा आहे. या ठिकाणी बघा सिलेक्ट द मिडल इमेज. इथली मिडल इमेज मी सिलेक्ट केलेली आहे. रेफरन्स टॅबमध्ये जायचं. या ठिकाणी इन्सर्ट कॅप्शन याला क्लिक करा. इथे टाईप करा ATOM. इथे टाईप होत आहे, तुम्ही टाईप करून घ्या आणि ओके करा. तर इथं आलेलं दिसतंय आणि सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द वर्ड इट्स मीनिंग सिलेक्ट द वर्ड केमिस्ट्री. एक वर्ड एक्सप्लोर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा, तर हे केमिस्ट्री ह्या शब्दाला सिलेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी रेफरन्स टॅबला क्लिक करा आणि रेफरन्स टॅबमध्ये
या ठिकाणी रेफरन्स ग्रुप आहे आणि त्यामध्ये स्मार्ट लुकअप यावरती क्लिक करायचं आहे. इथे बघा, यावरती क्लिक करा. तर इथे केमिस्ट्री शब्द एक्सप्लोरर झालेला आहे. सबमिट करा. तर अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. एंड एक्झाम सबमिट. नेक्स्ट आहे प्रोसेस फोलिओ. सेशन नंबर 15मध्ये प्रोसेस फोलिओ कसा सॉल्व करायचा ते आपण पाहूया. तर या ठिकाणी मी स्टार्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, स्टार्टमध्ये जायचं. इथे वर्ड ओपन करायचं आणि आपल्याला या ठिकाणी एखादं पिक्चर ड्रॉ करायचं आहे. इन्सर्टमध्ये जावा आणि या ठिकाणी तुम्हाला जे पण एखादं पिक्चर वगैरे ड्रॉ करायचं आहे ते पिक्चर तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे ऑनलाईन पिक्चर पाहिजे असेल तर पण आपण ऑनलाईन पिक्चर घेऊ शकतो. इथं कॉम्प्युटर लॅब असं मी सर्च केलेलं आहे. सर्च. तर यापैकी एखादा पिक्चर आपण इन्सर्ट करूया. हे पिक्चर असं मूव्ह होत नसेल तर इथे क्लिक करायचं आणि टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हे पिक्चर आपल्याला असं मूव्ह करता येतं. ज्यावेळेस आपण पिक्चर घेतलेला आहे, इथे पिक्चर टूल्स आहेत, यामधून एखादी स्टाईल तुम्ही देऊ शकता आणि ही अशी आपली फाईल सेव्ह करायची. फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज आणि डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही फाईल सेव्ह करा. फाईलमध्ये सेव्ह ॲज. डेस्कटॉप. इथे डॉक्युमेंट्सला क्लिक करा. या ठिकाणी आपली फाईल सेव्ह करून घ्यायची. मी आता इथे या फाईलला तेच नाव देते, श्री असं मी नाव टाईप केलेलं आहे आणि सेव्ह करते आणि सबमिट करते. ओके. असा आपला प्रोसेस फोलिओ तयार करून झाल्यानंतर परफॉर्म स्टेटसला क्लिक करा. नेक्स्ट. या ठिकाणी फाईल आपण चूज करायची आहे. आपण डॉक्युमेंट्समध्ये फाईल सेव्ह केली होती, श्री नाव दिले होते, ते मी श्री नावाला सिलेक्ट केलेले आहे. ओपन आणि सेव्ह. त्यानंतर प्रोसेस फोलिओ नंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. तर यामध्ये 8 क्वेश्चन सांगितलेले आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. तर या ठिकाणी बघा, सिलेक्ट द कार्ड ऑप्शन. कार्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर इथे कार्डला क्लिक करायचं आणि त्यामध्ये सर्च फॉर द बिग केक बर्थडे. तर या ठिकाणी बिग केक बर्थडे सर्च करण्यासाठी परत इथे क्लिक करा आणि या पिक्चरवर क्लिक करून क्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप. यूज सेव्ह ॲज विथ द नेम ग्रीटिंग कार्ड. तर आपल्याला सेव्ह करायचं आहे. फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज आणि ही डेस्कटॉपवर सेव्ह करायची म्हणून इथं डेस्कटॉपला क्लिक करा. इथे फाईल नेमच्या इथे क्लिक केलं की ॲटोमॅटिकली नाव येईल आणि सेव्ह. सिम्युलेशन करताना आपल्याला कोणतीही टायपिंग नाही करावी लागते. Icons are more interesting than words in expressing action. So insert a balloon icon. बलून आयकॉन इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्टला क्लिक करा. आयकॉन्स इथे सर्च बारवर क्लिक करा आणि यामधून बलूनचे पिक्चर सिलेक्ट करायचे आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण शॉर्टमध्ये वाचूया. अप्लाय ग्राफिक फिल कलर स्काय ब्ल्यू ॲसेट 3 डार्कर 25 टू द सिलेक्टेड बलून आयकॉन. बलून आयकॉन सिलेक्ट आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्काय ब्ल्यू कलर ॲप्लाय करायला सांगितलं आहे. फॉर्मॅटमध्ये जावा, ग्राफिक फिल आणि या ठिकाणी स्काय ब्ल्यू.
टेक्स्ट आहे. या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एंटर टेक्स्ट ऑन द फर्स्ट पेज विथ द टेक्स्ट हॅपी बर्थडे. फक्त इथे क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ते नाव येईल, टाईप करण्याची आवश्यकता नाही आहे. चेंज द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. या जे सिलेक्ट टेक्स्ट आहे त्याची साईज 28 करायची आहे. इथे क्लिक करा आणि यामधून 28 साईज द्यायची आहे. यू हॅव टू अलाइन सिलेक्टेड टेक्स्ट. हॅपी बर्थडे जी टेक्स्ट आहे त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. क्रिएट अ PDF. या ठिकाणी PDF क्रिएट करायला सांगितली. क्रिएट अ PDF ऑफ द गिवन वर्ड डॉक्युमेंट. तर PDF क्रिएट करण्यासाठी फाईलमध्ये जायचं, या ठिकाणी एक्सपोर्ट आणि क्रिएट PDF पब्लिश. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. आणि लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये सेशन कंप्लीशन टेस्ट. याला क्लिक करा, स्टार्ट. द जॉब ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इज टू प्रोव्हाइड युजर इंटरफेस. ऑपरेटिंग सिस्टीमचं कार्य युजर इंटरफेस हे आहे, तर हे ट्रू आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट फंक्शन ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या कार्यामध्ये मॅनेजिंग रिसोर्सेस, प्रोव्हाइड युजर इंटरफेस अँड रनिंग ॲप्लिकेशन हे येतात, एक्सेप्ट हे नाही येत आहे. This system software is responsible for managing your computer resources including memory processing and storage. तर operating system software consists of following types of program except. तर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये युटिलिटीज येतात, लँग्वेज ट्रान्सलेटर येतं, डिव्हाइस ड्रायव्हर्स येतात, तर सेक्टर्स हे येत नाही. तर अशा प्रकारे आपला इराचा 50 नंबर सेशन कंप्लीट झालेला आहे.